नमस्कार, मी विलास आव्हाड. आपण पाहताय AV9 एक्सप्रेस. मित्रांनो, आज आपण एका आगळ्या वेगळ्या नवीन विषयावर बोलणार आहोत आणि तो म्हणजे आपल्या राज्यामध्ये जे काही राजकीय पोपट आहे यांच्यामुळं जे काही राज्यातील मग रस्त्यावर बसणारे जे ज्योतिषी असतील किंवा काही दुकानं ताटून जे काही लोक आपलं ज्योतिष सांगतात हाताची रेषा बघून, किंवा एक पिंजरा असतो त्यांच्याकडं, त्याच्यामध्ये एक छानसा पोपट असतो. मग अनेक प्रकारच्या भविष्याच्या ज्या त्यामध्ये चिठ्ठ्यांमध्ये जे काही लिहिलेलं असतं, मग त्या पोपटाला एक चिठ्ठी उचलायला सांगायची. मग पोपट आपला उड्या मारून मारून मस्तपैकी एक चिठ्ठी उचलतो आणि मग त्यातलं जे काही 2-4 वळी ज्या काही लिहिलेल्या असतील मग तो ज्योतिषी आपल्याला ते सांगतो. मग त्यावर मग सकारात्मक असेल किंवा नकारात्मक असेल ते जे काय भविष्य असेल त्या पद्धतीने आपल्याला खुश होऊन घरी यायचं. आणि त्याला काहीतरी त्याची फीज असते किंवा त्याची काही दक्षिणा असेल 10, 20, 50 काय असेल, असं एक मनोरंजन म्हणा किंवा हा एक व्यवसाय गोरगरिबांचा. जे काही हातावरचे पोटं भरतात, सकाळीच अन्न मिळालं तर संध्याकाळची भ्रांत अशा लोकांना असते. हे आपला एक पोपट घेऊन काहीतरी पोपटपंची म्हणा किंवा त्याच्या माध्यमातून लोकांचं भविष्य सांगण्याचं काम करत असतात. या सगळ्या गोष्टी काही खऱ्या जरी नसल्या तरी पण गोरगरिबांचं पोट यातून नक्कीच भरत असतं. आणि याच्यात हा त्यांचा जो व्यवसाय आहे, हे काही लोक पारंपरिक पद्धतीने सुद्धा ज्योतिषीचा व्यवसाय करतात. आजही रस्त्यावर काही ठिकाणी आपल्याला अशा प्रकारचे भविष्य सांगणारे ज्योतिषी मग पोपट घेऊन बसलेले असतात. आज त्यांच्यावर अक्षरशः उपासमारीची वेळ आली आहे. त्यांच्याकडं भविष्य बघायला कोणी जात नाही, कारण ते रस्त्यावर बसतात, धूळ खात बसतात. त्यांचा पोपट आता भविष्य चांगला सांगत नाही की काय नाही, विश्वास नाही. पण आता आपल्याकडं राजकीय हे जे काही पोपट तयार झालेले आहे आणि राजकीय पक्षांमध्ये जे काही भविष्य सांगण्याची जी स्पर्धा ओढ सुरू आहेत, याच्यामुळं सुद्धा अनेक गोष्टींचा खुलासा होतो. काय ते त्यांचा कसा अंदाज असतो, त्यांनी काय त्याचा अभ्यास केलेला असतो किंवा त्यांनी कुठलं भविष्य बघितलेलं असतं त्यांनाच माहिती. पण रोज कोणीतरी आपल्याकडं राजकीय नेता वेगवेगळ्या प्रकारचं राज्यातील घडामोडींवर म्हणा किंवा देशातील घडामोडींवर म्हणा, राजकारणातल्या हालचालीवर किंवा येणाऱ्या विधानसभा, येणाऱ्या लोकसभा, सरकार जाणार येणार या अशा संबंधी सगळ्या ज्या काही पोपटपंची भविष्य सांगितलं जातं, याच्यामधून देशाचं जे मनोरंजन सुरू आहे हे अतिशय बघण्यासारखे. आणि त्याच्यामुळे या गोरगरीब ज्या रस्त्यावर जे बसतात ज्योतिषी, या इकडंच AC मध्ये बसून जे काही ज्योतिषी तयार झाल्यामुळं गोरगरिबांच्या पोटावर पाय दिल्यासारखं आहे, त्यांच्यावर पोटावर कुऱ्हाड मारल्यासारखी अक्षरशः असं या राजकीय नेत्यांनी करू नका, अशी आपण यांना तर विनंती करू की तुमच्यामुळं या रस्त्यावर बसलेल्या किंवा बसणाऱ्या गोरगरिबांचं जो काही प्रोफेशनल आहे, त्यांचा जो धंदा आहे, त्यांची रोजीरोटी आहे, त्यांचा रोजचा तो जो काही सकाळी त्यांनी 4 आणे कमावले तर संध्याकाळी खाऊ शकतात, याच्यामुळे यांचा धंदा अक्षरशः होत नाही. त्यांची उपासमार होते, त्यांची लेकरं बाळंसुद्धा उपाशी झोपतात, अशी वेळ त्यांच्यावर आलेली आहे. हे राजकीय नेत्यांनीच आता आपण भविष्य सांगायचं सुरुवात केले. आणि त्यामध्ये प्रामुख्याने मग संजय राऊत असतील, जितेंद्र आव्हाड असतील, रोहित पवार असतील किंवा नाना पटोले, आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे, सुप्रिया सुळे, सुषमा अंधारे, स्वतः शरद पवार साहेब असतील किंवा नारायणराव राणे असतील किंवा
विधानसभेचे विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार असतील, अशा लोकांनी भविष्य सांगण्याचा धंदाच चालू केला आहे. तर या लोकांचे काही वेळेस काही असे जे काही त्यांचं जे भविष्य असतं, मग 3 डिसेंबरच्या नंतर राज्यात दंगली होतील, म्हणजे असं प्रकाश आंबेडकरांचं मत आहे, जे राष्ट्रीय अध्यक्ष आहे वंचित बहुजन आघाडीचे. आणि 3 डिसेंबर तर आता होऊन गेला, कुठल्याही राज्यामध्ये काही दंगल वगैरे काही झाली नाही, किंवा 3 डिसेंबरला हे बेकायदेशीर आणि मिंदे सरकार पडणार आणि राज्यात पुन्हा महाविकास आघाडीचं सरकार स्थापन होऊन हे सरकार पुढील 25 वर्ष आता कोणी पाडू शकत नाही, अशी भविष्यवाणीच आदित्य ठाकरेंनी करून टाकली. आता त्यांना कुठून 25 वर्ष कळाले काही समजलं नाही, पण 2.5 वर्षात त्यांचं सरकार पडलं हे बाकी वस्तुत्व आपल्याला माहीत आहे. किंवा त्यांचेच एक खासदार यांनी तर वेगळीच भविष्यवाणी करून टाकली. यांचं तर मत आहे की 24 डिसेंबरलाच मिंदे सरकार पडणार, हे बेकायदेशीर सरकार पडणार. आता संजय राऊतांची आणि आदित्य ठाकरेंची तर वेगवेगळी भविष्यवाणी आहे. आता कोणाची खरी ठरते आपण बघू. किंवा राम मंदिर ज्या उद्घाटनाच्या वेळेस रेल्वेला आगी लावली जातील, मग जातीय दंगली होतील, मग त्याच्यातून हिंदू मुसलमान दंगली होऊ शकतात, अशा प्रकारचं भविष्य उद्धव ठाकरेंनी सांगून टाकले. आता त्यांना काय माहिती आहे की त्यांना काही गुप्तचर खात्याने काही त्यांना माहिती दिली का काय, अशा पद्धतीचं त्यांच्याकडं सुद्धा काही भविष्य आहे. आणि राम मंदिर उद्घाटनच्या अगोदर मुस्लिम दंगली घडवून आणल्या जातील, हिंदू मुस्लिम दंगली घडवून आणल्या जातील असं संजय राऊत पण म्हणतात. किंवा लोकसभेच्या अगोदर राज्यात 2 समाजामध्ये दंगली घडवल्या जातील असं राज ठाकरेंचं सुद्धा मत आहे. आता राज ठाकरेंना पण भविष्य सांगायला यायला लागले, ते पण अधूनमधून थोड्याफार प्रमाणामध्ये भविष्य सांगतात. आता 2 समाजामध्ये म्हणजे त्यांचं असं मत असेल की हे जे काही मराठा आरक्षण सुरू आहेत, काही आंदोलन चालू आहे, काही उपोषणं वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी, किंवा ओबीसींचा त्यांना 27% रिझर्वेशनमधून जो देण्याचा विरोध आहे, यामुळे कदाचित ओबीसी आणि मराठा समाज समोर येतोय की काय, अशा पद्धतीचं भविष्य राज ठाकरेंनी पण करून टाकलंय. आणि मग संजय राऊतांचं परत चालू असतं, हे 16 आमदार अपात्र होणारच, हे सरकार पडणारच, परत महाविकास आघाडीचं सरकार येणारच, अशा प्रकारचं संजय राऊत सांगत असतात. मग लोकसभेला बीजेपीचा सुपडा साफ होणार. आता हे उद्धव ठाकरे म्हणतात, संजय राऊतही म्हणतात. आणि मग कधी संजय राऊत असं पण म्हणतात की मग हे जे सरकार पडणार, पण मग यांच्याकडे थोडंफार बहुमत आहे, अजित पवार आता बरोबर आहे, त्याच्यामुळं मग शिंदेंचा राजीनामा होईल आणि मग अजित पवार मुख्यमंत्री होतील, असं संजय राऊतांचं मत आहे. म्हणजे यांचं भविष्य सांगितले यांनी. किंवा आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे लवकरच जेलमध्ये जातील, असं नारायण राणेंचं भविष्य यांनी भविष्य वर्तवले. आता हे किती खरं किती खोटं नारायण राणेंनाच माहिती आहे. 2024 नंतर देशामध्ये निवडणुकाच होणार नाही असं नाना पाटोले म्हणतात. आता नाना पाटोलेंना काय समजले, लोकशाही धोक्यात आहे, लोकतंत्र धोक्यात आहे, ही काँग्रेसची लाईन आहे. पण आता 2024 काय लांब नाही, 1 महिनाच बाकी आहे, किंवा निवडणुका 2-4 महिने बाकी आहे. ही निवडणूक झाल्यावर आता आपण 4-5 महिन्याने बघू. समजा विधानसभा जर महाराष्ट्राची झाली नाही, तर मग नाना पाटोलेंचं भविष्य जे काही त्यांनी सांगितले की 2024च्या लोकसभेच्या निवडणुकीच्या नंतर देशामध्ये निवडणुका होणार नाही, हे असं जर खरं ठरलं तर नाना पाटोलेंनी सांगितलेलं भविष्य खरं ठरेल. पण याच्यासाठी आपल्याला आता वाट पाहावी लागेल. आणि राज्यामध्ये मध्यावधी निवडणुका होतील, कदाचित लोकसभेबरोबरच राज्यातल्या निवडणुका होतील, असं शरद पवार साहेबांचं मत आहे. आता हे किती खरं होते खोटं होते हे सुद्धा येणाऱ्या 2 महिन्याच्या काळामध्ये आपल्याला सगळ्या गोष्टी समजतील. आता काही लोकांचं म्हणजे उद्धव ठाकरेंचं
किंवा संजय राऊतांचं आणि संजय शिरसाटांचं असं मत आहे की देवेंद्र फडणवीस केंद्रामध्ये जातील, ते आता राज्याच्या राजकारणामध्ये काम करणार नाही. काही दिवसांनी त्यांनी म्हणजे त्यांना मोदी केंद्र सरकारमध्ये बोलावून घेतील आणि राज्यामध्ये आता एकनाथ शिंदे किंवा अन्य कोणी सरकारमध्ये राहील, पण देवेंद्र फडणवीस हे राज्याच्या राजकारणात राहणार नसून केंद्राच्या सरकारमध्ये जातील अशी भविष्यवाणी ह्या लोकांनी करून टाकली. या अशा प्रकारच्या भविष्यवाण्या लोक करत असतात. किंवा विजय वडेट्टीवारांनी सांगितले की देशातली लोकशाहीच धोक्यात आहे. आता त्यांना अजून लोकशाही धोक्यात आहे अजून कळायला इतके दिवस लागले का? आता रोज उठून ते पण सभा घेतात, निवडणुका करतात. लोकशाही कुठून धोक्यात आहे हे त्यांनाही कळालं नाही आणि त्यांच्या राहुल गांधींनाही समजलं नाही. राहुल गांधी रोज मोदींना शिव्या देतात, रोज काहीचे काही बोलतात, रोज 5 सभा घेतात. जे बोलायचं ते एकदम व्यवस्थित बोलतात. तेव्हा लोकशाही कुठं त्यांना धोक्यात दिसली हे कळेल. पण ह्या सगळ्या गोष्टी आपण रोज वर्तमानपत्रात झालं किंवा मराठी माध्यमांमध्ये झालं, या सगळ्या गोष्टी आपण पाहत असतो आणि यातल्या 99% गोष्टी हे जे काही भविष्य ज्योतिषी, हे जे काही राजकीय भविष्य किंवा हे नवीन पोपट आपल्याकडे जे महाराष्ट्रात आले, यांचे 99% हे जे भविष्यवाणी आहे या खोट्या ठरलेल्या आहे. आता ह्या सांगितल्या या किती खऱ्या ठरतील किती खोट्या ठरतील येणाऱ्या काळामध्ये आपल्याला समजेल. पण ज्या काही गोष्टी दंगलींच्या बाबतीत किंवा काही ज्या संवैधानिक घटनात ज्या काही बाबतीत जे काही या लोकांनी जे काही वर्तमान लोकांनी जे काही सुचवले, या गोष्टीचा बाकी नक्की विचार केला पाहिजे. कारण या अशा प्रकारच्या 2 समाजामध्ये तेढ निर्माण होणं किंवा 2 जाती धर्मांमध्ये तेढ निर्माण होणं ही गोष्ट अतिशय वाईट आहे आणि त्याच्यासाठी काही अंशी हे माध्यमसुद्धा जबाबदार आहे. आणि त्यातले त्यात महाराष्ट्रातले मराठी माध्यमं अक्षरशः यांनी काय बोललं का त्याला 10 मिनिटात जाऊन दुसऱ्याला जाऊन सांगायचं का तो असं बोलत होता, तुम्हाला काय बोलायचे. म्हणजे एखाद्याने शिवी दिली, घाणेरडी शिवी दिली, तर त्याला जाऊन ती लगेच सांगायची आणि म्हणायचं त्या तो अशी शिवी दिली, मग तुमच्याकडे त्याच्यापेक्षा काही घाणेरडी अजून काही शिवी आहेत का? आणि ते सुद्धा लाईव्ह दाखवतात. याची सुद्धा या मराठी माध्यमं आणि मराठी माध्यमांच्या ह्या लाचार आणि हे चाय बिस्कुटवाल्या पत्रकारांना लाज वाटत नाही. ही अतिशय वाईट गोष्ट आहे आणि यांच्यामुळं पत्रकारितेचा आलेख आणि पत्रकारिता या सगळ्या गोष्टी संपुष्टात येण्याची शक्यता आहे. अक्षरशः सुपाऱ्या घेऊन सुद्धा लोक पत्रकारिता करतात. याचं काहीतरी घेऊन त्याचं त्याला सांगायचं आणि त्याचं असेल तर त्याला सांगायचं, फक्त एवढाच धंदा सकाळपासून संध्याकाळपर्यंत करतात. हे लाचार पत्रकार अक्षरशः राजकीय नेत्यांच्या पाठीमागं असे एखाद्या पिसाळ्या कुत्र्यासारखे लाळ घोटत हिंडत असतात आणि फक्त एजेंडा राबवायचा, कोणाला तरी बदनाम करायचा धंदा या सगळ्या पत्रकारांनी उचललेला आहे. आणि हे जे सगळे भविष्य सांगितले, हे भविष्य किंवा हे जे राजकीय नेत्यांच्या ज्या काही भविष्यवाण्या, यांच्याकडे हे जर ते त्यांचे माईप घेऊन जर गेले नाही पत्रकार टीव्हीवाले, तर हे अशा भविष्यवाण्या सुद्धा हे राजकीय नेते सांगणार नाही. पण अशा बिनबुडाच्या भविष्यवाण्या, बिनबुडाच्या बातम्या हे मराठी माध्यमं चालवत असतात आणि त्यांना विचारत पण नाही की तुम्ही हे जे काय जे सांगतात याला तुमच्याकडे काय आधार आहे, तुम्ही हे कशाच्या बेसवर सांगतात यांची त्यांना विचारण्याची हिंमत पण होत नाही. मग त्यांनी किती घाणेरडं बोललं, किती त्यांच्या माईपवर थुकलं तरी त्यांना काही वाटत नाही. मग कोणाला हरामखोर बोललं, कोणाला भोसडीच्या बोललं तरी या लोकांना त्याचं काही सोयरेसुतक नाही. त्याला ते विचारणार सुद्धा नाही की तू इतकं घाणेरडं बोलतोय. ही गोष्ट माध्यमं दाखवतात आणि लाईव्ह दाखवतात. ही अशी महाराष्ट्राची दुर्दैवी अवस्था आहे. यावर कुठंतरी अंकुश लागला पाहिजे आणि मराठी माध्यमांनी आपली जी काही प्रतिष्ठा आहे
ती सुधारवण्याचा प्रयत्न केला पाहिजे, नाही तर मराठी माध्यमं एक दिवस या टी व्हीवरून गायब होतील अशी शक्यता वाटते. तुर्तच आपण थांबतोय. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.